म्हणून या ठिकाणी हा चित्रपट बनवण्यामागचा जी संकल्पना होती त्या ठिकाणी या चित्रपटाचे लेखक दिग्दर्शक येशुदास पवार सर यांनी माझ्यापुढे मांडली। आणि यापूर्वी सुद्धा आपण आमचा चित्रपट वाघ्या नावाचा चित्रपट पाहिला असेल आणि त्या चित्रपटाला 3 पुरस्कारही मिळालेले आहेत। तर या ठिकाणी तो सामाजिक चित्रपट आहे आणि दुसऱ्यांदा या ठिकाणी शेतकऱ्यांची जी व्यथा मांडणारा हा चित्रपट आपल्या समोर आपण पाहिलेला आहे। आणि खऱ्या अर्थानं जो बळीराजा आहे, जो आपल्या सर्वांचा पोशिंदा आहे, या बळीराजाचं या ठिकाणी चित्रीकरण त्याचं स्वरूप आपल्या समोर मांडण्याचा संक्षिप्त पद्धतीने हा आम्ही प्रयत्न केलेला आहे। हा चित्रपट अजूनही खूप 2 तासात आम्ही बनवू शकलो असतो, परंतु त्या ठिकाणी बऱ्याच गोष्टी जर त्याला वाढवता आल्या असत्या। म्हणून या ठिकाणी हा चित्रपट संक्षिप्त पद्धतीने शेतकऱ्यांची व्यथा मांडण्याचा प्रयत्न या ठिकाणी आम्ही केलेला आहे। या ठिकाणी या चित्रपटाचे निर्माता म्हणून या ठिकाणी मी स्वतः रवींद्र बाराते, माझ्यासोबत निर्माते सयाजी कुंभार सर हे कोल्हापूरचे आहेत, कोल्हापूर महापालिकेचे अधिकारी आहेत, हे त्याचप्रमाणे माजी सैनिक सुद्धा आहेत। तर याच्या ठिकाणी प्रयत्नातून आम्ही या ठिकाणी दोघांनी या ठिकाणी या चित्रपटाचं जबाबदारी स्वीकारली। एकूण 3 चित्रपट आहेत, तांडव, गुल्लेर आणि आता वैराट हा चित्रपट येत्या 2025 मध्ये ऑल महाराष्ट्र रिलीज होईल। 47 शॉर्ट फिल्म्स आहेत आणि 16 अवॉर्ड आहेत, त्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल पुरस्कार, एक नॅशनल पुरस्कार। आणि दुसरी आनंदाची गोष्ट अशी की हा जो वैराट चित्रपट आहे हा येत्या मार्च मध्ये शूट चालू होईल आणि त्यामध्ये आपली या शॉर्ट फिल्मची संपूर्ण टीम त्याच्यामध्ये तुम्हाला बघायला मिळणार आहे। केल्याने होत आहे रे, आधी केलेची पाहिजे। मला वाटतं या ठिकाणी भारतीय सर आणि त्यांच्या टीमने जे काही करायचं होतं ते आधी केलंय आणि करून दाखवलेलं आहे। या प्रत्येक गोष्टीची वादळाची झुंज द्यायची असे मला वाटतं या ठिकाणी सुद्धा त्यांनी झुंज दिलेली आहे। आपलं आयुष्य झुंज आहे। फक्त या ठिकाणी मी फक्त गिरीधरांनी आणि कुणीतरी आपल्या डोरे सरांनी सांगितलेलं होतं की कायद्याच्या गोष्टी काही या ठिकाणी आहेत। मुळामध्ये शेतकरी आत्महत्या का करतो याच्यातलं बरंच काही आहे चित्रपटामध्ये आहे, पण तो एक लक्षात घ्या। डोरे सरांनी सांगितलं की आत्महत्या केली की पैसे मिळतात। इन्शुरन्सच्या नियमाप्रमाणे 365 दिवसानंतर इन्शुरन्स घेतल्यानंतर 365 दिवशी जर कोणी आत्महत्या केली तर त्याच्यानंतर इन्शुरन्सचा क्लेम मिळतो, त्याच्या आधी मिळत नाही। हा कायदा आज आपण झुंज वादळाशी निर्मिती क्रिएशन अँड ग्रुप यांच्याद्वारे आपण मला वाटतं माझी ही 3री फिल्म आहे त्यांच्यासोबत, या ग्रुपसोबत। खूप छान वाटते काम करताना आणि येथेच अशाच संध्याकाळी आणि याच ठिकाणी ही 2nd फिल्म आम्ही पाहत आहोत, प्रीमियर शो। खूप छान वाटतंय खरं। झुंज वादळाशी ही फिल्म जी आहे ती आपण सर्वांनी पाहिलीच। शेतकऱ्याच्या जीवनावरती त्यांची व्यथा या फिल्ममध्ये मांडलेली आहे आणि त्या फिल्ममध्ये खरंच काम करताना खूप म्हणजे झुंज आमचीच झाली शूट बरोबर असं म्हणावं लागेल। इतकं स्ट्रगल आहे त्या फिल्ममध्ये काम करताना। खरंच ते नांगर ओढायचा म्हणजे मला येशुदास पवार हे जे आहेत रायटर डायरेक्टर यांनी खरोखर ओढायला लावलेला नांगर मला। झुंज वादळाची या शॉर्ट फिल्म मध्ये येशुदास पवार सरांच्या माध्यमातून मी पहिल्यांदा शॉर्ट फिल्मसाठी माझा आवाज दिला। स्वामी कृपे पांडुरंगाच्या कृपेने जो अभंग मी रचला होता जाता पंढरीसी, तर तो अभंग, त्याची चाल आणि मग मला चित्रपटात गाण्याची संधी येशुदास पवारांच्या माध्यमातून मिळाली आणि बाराते सर यांनी त्यांच्या अभिनयाने त्या गाण्यामध्ये भक्तिमय रंग भरले, तर त्यांच्या मी ऋणात राहू इच्छितो। जाता पंढरीसी मन झाले दंग, मन झाले दंग दंग, पाहता पांडुरंग जाता पंढरीसी मन झाले दंग, मन झाले दंग दंग, पाहता पांडुरंग मला लागली
देह भान मी पण सोडी, मला लागली या गोडी. देह भान मी पण सोडी, तारता श्रीरंग, तारता श्रीरंग, तारता श्रीरंग रंग, मन झाले दंग. जाता पंढरीसी मन झाले दंग, मन झाले दंग दंग. पाहता पांडुरंग, पाहता पांडुरंग, पाहता पांडुरंग. अत्यंत मी सयाजी कुंभार प्रॉपर कराडचा राहणार आहे. सध्या मी कोल्हापूरमध्ये राहत आहे. मी माजी सैनिक आहे आणि सध्या मी कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये ॲज अ क्लर्क म्हणून काम करतोय. खरं तर ह्या इंडस्ट्रीबद्दल, फिल्म इंडस्ट्रीबद्दल मी खूपच लांब होतो. एक सैनिक या नात्याने मी 22 वर्ष सेवा केली देशाची आणि एक लहानपणीची आवड होती. आणि खरं ह्या इंडस्ट्रीमध्ये खूप छान आनंद मिळतो. आपण एक 20 मिनिटाचं जे आपण स्किट बघितलं किंवा पिक्चर बघितला, खरं तर याला 20 वर्षापूर्वी यशोदास पवार सरांनी लिहिलं होतं आणि ह्यांची आमची कुणाची ओळख नव्हती. आमच्या मनीषा नाईक मॅडम आल्यात कोल्हापूरवरून. त्यांनी यांना वाघ्या चित्रपटामध्ये घेतलं होतं आणि आम्ही दोघं एकत्रच थोडंसं ऍक्टिंग कोर्स वगैरे केला होता, कॅप्सूल कोर्स, त्याच्यामध्ये ओळखून. त्यांनी आल्यानंतर सरांना सांगितलं, यशोदास पवार सरांना, की असं एक व्यक्तिमत्व कोल्हापूरमध्ये आहे, ती आपल्याला इथं खूप छान साथ देईल आणि काम पण करतील. अशा उद्देशानं सर एक फेब्रुवारीमध्ये माझ्याकडे आले कोल्हापूरला. आणि खरं तर परिस्थिती सुद्धा नव्हतीच, म्हणजे ऐन वेळेला फेब्रुवारी मार्चचे फायनान्शियल इयर असते आणि सरांनी मला प्रोजेक्ट सांगितलं, आवडला आणि ते रवींद्र सरांचं पण नाव सांगितलं. म्हणजे असे आपले रिटायर झालेले आपले मित्र पण आहेत आणि दोघांनी करायचं प्रोजेक्ट खूप मोठा नाही आहे, प्रोजेक्ट खूप छोटा आहे, पण इन्व्हेस्टमेंट पण आहे आणि आपण त्याच्यात एन्जॉय करू शकतो आणि खूप छान मेसेज आपण समाजाला देऊ शकतो. चित्रपट करायचा हेतू असा होता की हा चित्रपट 2 वेळा रिशूट झाला. पहिलं नाव होतं आबाळ, मग आम्ही आता नाव चेंज केलं झुंज वादळ. तर ह्याच्यामध्ये कलाकार असे खूप छान होते आमचे की ते म्हणतात की तुमच्या चित्रपटामध्ये खूप नको आम्हाला, नको नको, पण परत येतात आमच्याकडे काम करा. कारण आम्ही हसून खेळून काम करणारे लोक. आमचा हा खंड्याला मी खरोखर मारला, त्याच्यात खरोखर त्याला लाद घातलेली आणि तो ऐकतच नव्हता. अरे म्हणलं नीट बस, नाही तर मला असंच बसायचं. एकतर एवढं ऊन होतं तिथं, त्या उन्हामुळे एवढा त्रास होत होता आम्हाला. त्याच्यामध्ये पाणी नव्हतं. आम्हाला 12 ते सर पाणी देत होते, पण एकच घोट प्यायचा, परत पाणी मागायचं नाही. शेवटी आम्ही विहिरीचं पाणी पिलो. जेव्हा ते नांगरवाडाचा सीन होता तेव्हा आम्ही विहिरीचं पाणी पित होतो. इथं खूप म्हणजे या चित्रपटामध्ये सर्व कलाकारांनी खूप छान काम केलं. जेव्हा आम्ही 12 ते सरांना फाशी देत होतो, त्यांना खरंच फाशी लागली होती तिथे. जेव्हा त्यांना आम्ही उचललं काढलं, तेव्हा ते शेवटचा सीन होता, तिथं खरं त्यांना फाशी लागली होती. त्यांना पण मी खरोखर मारलेलं आहे तिथे. हंटरने खरोखर त्यांना मारलं. जे आपले गीतकार आहेत त्यांच्याकडनं पण त्यांचं गाणं मला खूप आवडलं. म्हणलं सर आम्हाला तुमचं गाणं द्या. त्यांनी दिलं, नाही पण नाही म्हणलं. त्यांचंही गाणं खूप छान झालं याच्यात. आणि जे झुंज वादळाचं जे गाणं आहे त्याच्यात, ते मी स्वतः लिहिलेलं आहे, टायटल सॉन्ग. आणि ते माझ्या सख्या भावाच्या मुलांनी ते स्वतः गायले. आणि हा खूप छान चित्रपट झालाय. याला तुमच्या शुभेच्छा भेटल्या त्यासाठी थँक्यू. आणि असंच तुमचा आशीर्वाद आमच्या संगती राहू द्या. पुढचं प्रोजेक्ट आहे, पुढचा आम्ही एक नवीन प्रोजेक्ट करणार आहोत. खंड्या, डोंबारी खेळावर चित्रपट करत आहोत खंड्या. तो पण एक सामाजिक विषय आहे. तर लवकरच आम्ही त्याचं शूट चालू करणार.